मायमोगाचे येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळय आयच्यो हेडलायन्स. कुंकळी पांजरखंड संबंधीत खात्याचे हलगर्जीपणाक लागून रेड्यान घेतलो रत्नाकर गांवकाराचो बळी. जो मेरेन रेड्याचो प्रश्न तडीक लागना आमी पिडेस्ताची कूड घेवचे ना. गांवचे लोक पेटल्या हक्काक. गोंय विधानसभेचे 2 दिसाचे गिमाचे अधिवेशन बुधवारा जाले सुरू. पूण काँग्रेस आनी हेर विरोधी आमदारांनी बोवाळ केल्ल्यान अधिवेशन केले स्थगीत. दोन दिसाच्या अधिवेशनाक जाल्या सुरवात. वन डे सेशन दवरिल्ल्यान राजकीयांनी मांडल्यो आरत्यो परत्यो प्रतिक्रिया. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. कुंकळी पांजरखंड वाठारात संबंधीत खात्याचे हलगर्जीपणाक लागून रेड्यान 32 वर्साच्या रत्नाकर गांवकर ह्या दादल्याचो बळी घेतलो. गेले 2 म्हयने गावात रेड्याची धुमाकूळ चल्ला. थळाव्यांनी कागाळी करूनय कसल्योच हालचाली नाशिल्ल्यान ही घडणूक घडली. जो मेरेन रेड्याचो प्रश्न तडीक लागना आमी पिडेस्ताची कूड घेवचे ना. गावचे लोक हक्काक पेटल्यात. लोकांनी हट्ट धरला. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. रेडा येऊन आमकां त्रास करता तरी म्युनिसिपालिटी आमगे केअर घेना. उडी मारली आनी तेका सामके फाळून सगळें उडयलें गे. किती जर आमच्या गांवाला केअर घेयना ते आमच्या गरीबाला का पळयना. म्युनिसिपालिटी कित्याक पासून जाय सांग पळया. फक्त पैसे घालून पळयता आमच्या गरीबाक पळयना. ते इतले जीव गेलो आज आनी कितल्या लोकांक मारी म्हण हिशोब ना. आज आमी आसात ते पांजरखणी हांगा आसात आनी आज पांजरखणी हांगा एक इन्सिडेंट जालो. तो म्हणजे जाले एक खंय तरी जगा वयलो जो रेडो आसा वो ह्या जाग्याचेर येयलो. ही जी गोरवां आसा थंय येयलो आनी एक भुरग्याक सिंग मारून तेणें आख्खो गळ तेगे चिरून उडयलो आनी तो ऑन द स्पॉट एक्सपायर जालो. आज पांजरखणी गांवाक एक दुख्खाचो दोंगर कोसळ्ळा. कित्याक काय म्हळ्यार हो जो भुरगो आसा वो बरो भुरगो. वो ते जी गोरवां आसात वो आपल्याली गोरवांची देखभाल जो आसा वो भुरगो स्वता आपूण करतालो आनी हो भुरगो मोनो आसले कारणान एका गोरवांची खूब आवड आसली आनी ह्या गोरवां खातीर तो खूब तळमळटालो. पूण आज तेका ह्या संवसारांतल्यान ना केले कडेन आसा. तो सुद्दां खंयच तरी 2 म्हयने जाले एक रेडो जो आसा वो हांगा येवन रावपाक लागलो आनी हो रेडो इतली लोकांक त्रास केल्या तेणें इतली लोकां फाटीं लागला. हेचे पयलीं कितलेशे लोकांक तेणी इंजर्ड केले कडेन आसात. तेणी कंप्लेनूय दिले कडेन आसा पूण आजुनूय फॉरेस्ट डिपार्टमेंट हांगा पावलो ना. आतां आमी इन्फॉर्मेशन आमकां मेळटा कोता फॉरेस्ट डिपार्टमेंटा सुद्दां इन्फॉर्म केल्या म्हणटात पूण आजुनूय फॉरेस्ट डिपार्टमेंट येयला ना आनी हेजे खातीर आज हेगेलो जीव गेलो. हांगचे लोक आनीक सगळी चड करून बायलो मागतात की बेगीच्या बेगीन हेजो बंदोबस्त करचो म्हण रेड्याचो. रेडा येवन आमकां त्रास करता म्हण गांवच्या भुरग्यांनी आमी वचोन तरी म्युनिसिपालिटी आमगे केअर घेना. कंप्लेन खंय केल्ली तुमी? म्युनिसिपालिटीन केली. ती कंप्लेंट घेयना आनी आमी कितें कशें करतले सांग पळया. आज कितें जालें हांगा मागीर? आतां येवन अक्को रेड्याक असं पळयतालो मशीन. ते मशीन करता वयल्यान खंयच्यान येवन धांवत येवन तेणी उडी मारली आनी तेका सामके फाळून सगळें उडयलें गे. काय ना आतां काय ना मनशान ना तो अशें म्हणून मातशें म्युनिसिपालिटी लोकांनी तेंका मातशें मातशें केअर घे म्हणून. कितें जाल्यार आमच्या गांवांना लोकांक केअर घेयना. ते आमकां नळा बील लायटी बील फारीक करना रोखडें दारां येता बिलां घेवन आमच्या. हे कितें गेलें फॉर्मान हाडून दिले कित्याक पासून दिले ते आमकां खबर ना. हो रेड सगळ्यांक मारपा येता. सगळ्या बायलां शेतां वचोन दिना. दादल्या बाय चेडवां कोण्णा शेतां वचोन फाटीं लागता आमगे. तरी आमगे भुरग्यांनी वाड्या भुरग्यांनी गांवकाऱ्या भुरग्यांनी वचोन सगळें कंप्लेन असो असो रेडो जाता म्हणून त्रास करता म्हणून. तरी हे भुरग्याक म्युनिसिपालिटी केअर घेयना. आनी म्युनिसिपालिटी कित्याक पासून जाय ती. हे आमच्या गरीबाला का पळयना म्युनिसिपालिटी कित्याक पासून जाय सांग पळया. हे तेंका मातशें म्युनिसिपालिटी तेंका सांग केअर घे म्हणून. गांवकाऱ्या लोकांक केअर करना ते फक्त पयशे घालून पळयता आमच्या गरीबाक पळयना ते. आज हेचे खातीर एकट्या जीव हें जालो. आज हेचे खातीर एकट्या जिवाचो खेळ. जीव गेलो आज आनी कितल्या लोकांक मारी म्हण हिशोब ना. आमी गरीब लोक सदांच शेतान वयता उठोन. त्याच्या फाटीर तो मारलेलो जबाबदार कोण वयल्यान आहलेलो गाडामा. थंयच्यान तो हो रवींद्र थंय गेलो न्हू. त्याक तेणी थंयच्यान येवन धांवन येवन मारला. वो तेंगे न्हू रेडो? ना तेंगे न्हू तो कोणा म्हणटा 2 म्हयने जाले तो हांगा आसलेले. कित करता हो सदां?
सदां असो भोंवून एक न्हू तो आनी? राती तेंगे रेड्या उड्या येता ती मागीर रातची धांवन येता मागीर वयता म्हणून आज सामको येता धांवत तेंचे फुडें मग तुमकां शेतां सुद्दां वचोंक दिना ना शेतां घेवन वचपा तो आसल्यार ते वाटेन वचपाना हां मारून उडोवपाचो मनशां ना जाल्यार हां इतलें आज हेजे खातीर ताणें एकट्या जीव घेतलो हय एकट्याक घेतलो आनी पयर एक बायले कोणा फाटी लागलो गो ती बायल बरी झाडार चडली हां. झाडार चडली म्हणून नाल्यार तिचो जीव खाता आसलो न्हू तो म्हणजे तुमी एक बेगीच्या बेगीन धरून वचचो म्हणून मागतात हय त्या कोणी धरून व्हर नाल्यार आर्माक फार मारून मारून ते आमकां कांय न्हू म्हणून हेजे मुखार आनी जीव वचोंक जायना ना जायना आमगे गांवांक नाका न्हू तो म्हळ्यार सकाळ म्हणे तो भुरगो एक रेड्या बरें हिंग पावलो सोडपाक पावलो म्हणटकूच तो एक अननोन मनशां गेलो रेडो हिंग येतालो आनी सुमार मोरलेस 2 म्हयने जाला तो हिंग आसतालो अजिबात आज कितें जालें तो वयता आसतना थिंग गेलो आनी तो थिंगसर भुरगो थिंग पाव केला तो रेड येल तो त्याच्या गवट्याचे माल हिंग आसा त्याचो रगत थिंग आसा मागीर तेका 108 आपलो आनी एम्बुलन्स आयलो आता मडगांव हॉस्पिटलां पावच्या मात तो एक्सपायर जालो सो हांव म्हणटा कितें आज 2 म्हयने जाले हे रेड्याची कोणाची हास्पस सुद्दां ना जाल्यार हांव मागता ह्या एनिमल हजबेंड्री कडेन मागता की प्लीज वी आर रिक्वेस्टिंग यू कायंडली दोराय तेका व्हराय ना जाल्यार कोण व्हरून हूंय मारे तो लोकांक शेतां वचो दिना लोकांक स्पेशली बायलां फाटल्यान लागता बायल म्हणटकूच बायलां दाम मारता दादल्यांनी बसूं करना तो म्हणजे कोणी शेतांक बस न्हू ना कारण गांवांतूय बस न्हू हे बायलां सगळी एक भिरांत पळो आहा म्हणजे आज ती भिरांत तेणें दाखयली रेड्यान त्या भुरग्याच्या हितूमान गोवा 365 खातीर रमेश नायक रावत समृता खणगांवकर आणि ओमकार देशप्रभू. गोंय विधानसभेचे 2 दिसाचे गिमाचे अधिवेशन बुधवारा सुरू झाले. राज्यपाल PS श्रीधरन पिल्लय हांच्या अभिभाषणाक सुरुवात झाली. पूण काँग्रेस आणि हेर विरोधी आमदारांनी बोवाळ केल्या उपरांत अधिवेशन स्थगित केले. राज्यपालाच्या अभिभाषणा वेळार काँग्रेसी सयत हेर विरोधी आमदारांनी 2 दिसाच्या अधिवेशनाक हरकत घेवन सभाघरांत बोवाळ केलो. हातांत तक्तो घेवन सभाघरांतच गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय सरदेसायान नोकर भरती तशेंच हेर प्रकरणां खातीर सरकाराचो विरोध केलो. पूण तातूंत राज्यपाल PS श्रीधरन पिल्लय हांणी अभिभाशणाक सुरवात केली. सरकाराच्यो येवजण्यो आनी साबार विशयांचेर राज्यपालान भाश्य केलें. परत विरोधकांनी अधिवेशनाच्या वेळार बोवाळ केल्ल्यान अधिवेशन स्थगित केलें. With due respect, गव्हर्नराचे भाषण जावं दी. केरला जे आज जे हांव वॉर्निंग दिता समजा तुमकां स्पीकर सर डिस्टर्ब will the honorable speaker and members of the legislative assembly. What about the law and order situation? Speaker sir, what about the environment employment issue? Will the honorable governor address these issues? Speaker sir, At current prices is estimated to be 121,309.02 crore with a projected growth rate of 13.87 as compared to 13.73% for the year 2023-24. Our state was ranked first in 4 goals as compared to only 2 goals in SDG Index 2021. Between 2018 to 2024 editions of the SDG India Index, the state of Goa has positioned itself as an achiever or frontrunner in 12 out of 16 SDGs. Under the flagship of Deen Dayal Swasthya Seva Yojana, the total active cards for policy year 24-25 is 1,81,007 and including Manohar International Airport from Chapora River, and to ensure 24/7 availability of water throughout the year of taluks of Bardas, Pernam and Micholim, a project costing rupees 25 crore, 250 crore is under implementation. Women are empowered both economically and socially, thus contributing to gender equality. Because sir, आम्ही वन डे सेशनाक BSc हे म्हणिल्ले ते आयला जाल्यार पळोवंक जाय न्ही. तो रिपोर्ट प्लेस केलो म्हणल्यार कितें सगळे घणसा पयल ना हांगा. Minutes we had made very clear. what secretary legislature is telling you, speaker sir? Minutes कित्याक केला? I have handed over the letter.
And we said very strictly, implement the order म्हणून. मान्य काय Sir, I move that this house ना agree the first report 2025 of the Business Advisory Committee. मान्य बी काय ना मान्य ना. मान्य जालें हे म्हणटा એટલે માન્ય. मान्य जालें प्रस्ताव मंजूर जाला सभागृह आमकां आनी कांयच कामकाज नाशिल्ल्यान सभागृह शुक्रार 7 फेब्रुवारी 2025 11:30 मेरेन स्थगीत करता. गव्हर्नर एड्रेसाक खंयसरूच मरे म्हणजे म्हाका दिसना इवन द ऑपोजिशन लिडर गव्हर्नराक पावपाक येवंक ना. फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कितेंय जरी जालें सुद्दां जाल्यार गव्हर्नराक परत सोडपा खातीर LOP हो कायम येता. शेवटी सँटिटी ऑफ हाऊस शूड बी मेंटेन. गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिक्स, विन्सन रोझारियो, मनीषा जाधव आणि मुझैफ शेख. घेऊया एक लहानसं विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. 2 दिसाच्या अधिवेशनाक आयच्यान सुरवात जाल्या. वन डे सेशन दवरिल्ल्यान राजकीयांनी आरत्यो परत्यो प्रतिक्रिया मांडल्यात. मुख्यमंत्र्याक गोंयकारांचे विशय आयकून घेवपाचे ना देखून हे वन डे सेशन अशें म्हणत अधिवेशना भायर आमदारांनी मिडियाक संबोधित केले. So it is a mockery of the constitution. It is a murder of democracy. गोंयच्या लोकांक उत्तरां जाय. गोंयच्या लोकांक स्कॅमां जी जॉब स्कॅम जाला, लँड ग्रॅब स्कॅम जाला, सगळें करप्शन जें वाडलां ताजेर उत्तरां जाय आनी हे गोंयच्या लोकांचेर एक दिस इज अ क्रुअल जोक ऑन द पीपल ऑफ गोवा. इट्स अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी एंड देरफॉर आय थिंक वन हॅज टू प्रोटेस्ट. वन हॅज टू एटलीस्ट शो दॅट यू आर नॉट विथ दिस ग्रुप. पण एक गजाल ते विषय मेन्शन करता परतून की म्हादयचो विषय सायडीन दवरला. म्हादयचो विषय एक कांयच सायडीन दवरूं ना. सगळ्या संबंधी वी आर ऑल्सो व्हेरी सेन्सिटीव. अनोद्य म्हणल्यार कितें सगळ्यांगेलो अपलिफ्टमेंट पूण हितू आहा ते जाता सगळ्यांगेलो अपलिफ्टमेंट जाता. एक दिसा जरी तरी आमी असेंब्ली सेशन घेयली जाल्यार हें जाता हें जायना. पूण हितू कितें जाता हो सरकार करता सगळ्यांगेलो सर्वनाश. हो सरकार करता सगळ्यांगेलो विश्वासघात आनी ग्राम योद्ध्य म्हणल्यार कितें विलेज पंचायत जी आहा विलेज अपलिफ्टमेंट. पूण हे ग्राम योद्ध्य जाता हे ग्राम सर्वनाश जाता. सो हे सगळें जरी तरी आमी हे चोयल जाल्यार आयज एक दिसाची असेंब्ली ऑनरेबल गव्हर्नर आजूय हेंच म्हणटलो सबका साथ. एक दिसा असेंब्लीन सबका साथ जातलो. पयलें सांगलां इंडिया स्टेट जावपाक गरज न्हू. सरकार म्हाका दिसता ऑपोजिशना भिता आमी 7 जाण आसतना सो दे डोंट वांट टू टेक दॅट असेंब्ली एंड क्वेश्चन कितें जालें. सो डेफिनेटली वी विल शो आवर प्रोटेस्ट कितें जालें उलयतले. आमी हे असेंब्ली सेशन इज बीन टेकन comparatively it is only a one day session and one day session all the departments we have to question. One day session this government is bulldozing several bills, suspending all the rules, getting supplementary demands because they have the brute majority. The people of Goa are watching them. आज दुख जाता कित्याक जेन्ना इतले इश्यू गोंयांत आहा with regards to the police department, how police department are hand in glove with accused. तांकां सूट बूट सारके पावडर बी घेवन भायर वयताय. गोंयचे भायर वताय आनी थोड्या जाणांक फिनेल दिताय. पुलीस डिपार्टमेंटाचे ऑफिशियल आर इन्वॉल्व नाव लेटेस्ट इन कॅश फ्रॉड्स. सर हेजो सिंबॉलीक जाता की ऑपोजिशनामध्ये फूट बीन आसा कारण कोणाकूच सिग्नलां मेळना तुमचे ठरायना ऑपोजिशनाचे अशें कितें अर्धे ब्लॅक घालून अर्दे म्हणजे तुमचे काय युनिटी ऑपोजिशनाची ना ही सिद्ध जाता हातूंत. And I don't know, see, हांवें तुका कितें सांगलोलें काल we will meet now and we will take a decision. So whatever they take a decision, we will be together with them. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, विन्सन रोझारियो, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. आगरवाडो चोपडे पारसेच्या लोकांचो पोस्ट पिन कोड बदलीची समस्येचो विषय तापपाक लागला. पिन कोडाचो निर्णय रोखडोच रिवोक जालो ना जाल्यार थळाव्यांनी पणजे पोस्ट मुखेल कार्यालयात वचपाची शिटकावणी दिल्या. पळयात पुराय बातमी. पारसे विलेज पंचायतीन घडोवन हाडिल्ले बसकेत पिनकोड बदलपाक विरोध करपा खातीर सुमार 300 परस चड लोक हाजीर आशिल्ले. पोस्ट पिनकोड बदलपाची समस्या आगरवाडो चोपडे पारसेच्या लोकांक सतावपाक लागल्या. पोस्टाचो आदलो पिन 403512
आतां तो 403517 जावपाचो आसा, जो शिवोले कडेन जोडला. पीन जसो आसा तसो दवरपाची मागणी थळाव्यांनी केल्या. देवेंद्र प्रभुदेसाय हांकां पीन कोडाच्या प्रश्नाचेर पारसे नागरी समितीचो अध्यक्ष वेचून काडलो. पोस्ट पिनकोड बदलीची समस्येचो विशय बेगोबेग तडीक लावपाचे मागणेन बसकेत नेट धरलो. की जे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कुंभकर्णाक सारखे न्हिदलेले आसा तांकां जागृत करपाचं काम तुमचं आसा. आणि पारशाच्या लोकांचो तुम्ही अंत बघूंक नका. तांकां सांगा पारसेकार जर सगळे पेटान उठले तर भगवान शिवशंकराचो कैलास पर्वत सुद्धा ही पारसेकारांच्या बाणी आणि युगानी करता म्हणलेली आसा ही त्यांना चित्तावणी द्या. पेडण्या आगाराकडे 16 किलोमीटर ताका ती खबर ना. तोंड आगाराकडून पारसातून पेडण्या पावतो, पेडण्यातून आगाराकडून छोले पावतो. अशा खातीर बँकेत आपण मार्क्स मेळटा खातीर आमी उलटा पिनकोड चेंज केला, छोलेचो घातला. तेन्ना हांवें ताका विचारलें की बाबा की आमचो तालुको पेडणे तालुको आनी छोले हो बार्देस तालुको पडटा. ते खातीर आमी पेडणेचो तालुको सोडून आमी बार्देस तालुक्यात वचपाचे. तर तो तशें कांय जावचें ना म्हणून ते 3 महिन्यांनी कोड म्हणून आमी चेंज करतलो म्हणून आमच्या गावाचेर तेंच्यांनी सोपवून दिले का म्हणून तांकां आमी ह्यो सुद्धा क्वेश्चन केलो. एक 10 जाणांच्या लोकां खातीर तूं आमच्या गांवांत त्रासान घातले आणि ऑलरेडी ऑलमोस्ट त्यांनी पिनकोड चेंज करून सुद्धा फॉर्मेलिटी करून दवरले. त्यांनी आउट करूंक नसलो. कांय सर्क्युलर तेंच्यांनी हेचे पर्यंत पावूंक नासले. त्यांनी आपल्या लेवलीचेर केल्लेले. अरे भवन फाल्यां जर तुमची ही आधार कार्डाचेर बघा प्रत्येकाच्या 40, 35, 12 नंबरा म्हणजे परत सगळ्या बायले भुरग्या झाडांनी लायनीन रावाय. देता पयली एक आमचा नुकसान जा आमचा आसा, आमचो अधिकार आसा, आमचो हक्क आसा तो आमी प्रत्येकान आमचो घेवपाचो प्रयत्न करूया. पारसे गांवांत भरपूर इतिहास आसा. स्वातंत्र्य संग्रामात मोठो मोर्चा ह्या गांवांत निघलेलो, बाकीच्या गांवांत जावंक ना. कदाचित आमी सीमेचो लागींचो गांव म्हणून मोठो मोर्चा त्या वेळार जाल्लो. त्या बरोबरीन टेलिफोनच्या विशयार 500 लोक पणजे वचून मोर्चा काडणारो हो आमचो गांव. तर ह्या वेळार आमकां एकच फावटी आपापली व्हेहिकलां घेवन, व्हेहिकलां राजकारणांत करता तशी आमी करूं शकना. आमी आपापले व्हेहिकल घेवन एक 400-500 लोकांचो जमाव त्या पोस्टल ऑफिसराच्या दारात आनी ताका निवेदन दिवया आणि मागणी करूया, ठोस मागणी करूया की ताबडतोब बेगीन हे परत रिवर्ट करचे. बॅक टू 3403512 हे करून घेऊया. सांगतात 5 वर्सांत सगळ्या रेग्युलायज जाताला, सगळ्या सारखें जाताला. म्हणजे 5 वर्सांत जे आमी त्रास काडटलो ते त्रास तुम्ही इमेजीन करा. फाल्यां आयज पिनकोड चेंज जालो, फाल्यां जर बँकेन आधार कार्ड मागला, आधार कार्डात तुका बँकवाले सांगतले आधार कार्ड पयलीं अपडेट कर. हे जे आधार कार्ड अपडेट करता, आधार कार्ड काल मी पंचायतीन कॅम्प घेतलो, कितके लोक येले. आता रेग्युलर जर खंय चेंजींग जाता जाल्यार पेडण्या हेचेर बस स्टँडाचेर लोक कितके घेतात दिसा 12 जाल्यार 15. म्हणजे जस्ट इमेजीन करा एक नंबर बदलपाक कितको त्रास जातलो आमकां. पिनकोड आसा तो आमी केन्नाच बदलून घेवपाचो ना. कित्याक सगळे जे व्यवहार आसा ते आपले बदलतले. कित्याक आमच्या घरांत जर फॅमिली 14 जर 15 लोक जर आसा आणि 14-15 जर लोक आसा तर तेणे एका मनशाचे डॉक्युमेंट 4 जाय 5 जाय 6 डॉक्युमेंट आसता आणि कितले डॉक्युमेंट जाले. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर. घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. कला आणि संस्कृती संचालनालयान सूर जहान 2025 वर्ल्ड पीस म्युझिक फेस्टिवल घडोवन हाडला. 7 आणि 8 फेब्रुवारीक कला अकादमीत ही कार्यावळ जातली. पळोवयात पुराय बातमी. इंटरनॅशनलाचे आमचे जे आर्टिस्ट आसा सो तांकां आमी गोंयांत कशें हाडप, म्युझिक लवर्स आसा सो तांकां कशी माची दिवप हेच आनी हितूंतल्यान वर्ल्ड पीस आमी कशी जनरेट करप ह्या खातीर आमी आतां ह्या वर्साक bangla.com भट्टाचार्य हेज्या सहायतेन आमी सूर जहान 2025 हो प्रोग्राम घडोवन हाडलेलो आसा. इज अ म्युजिकल पीस लविंग प्रोग्राम आनी ह्या प्रोग्रामाक 3 वेगळे कंट्रीसाचे बँड्स आसतले. सो त्याच बरोबर इंडियेचे आसतले, इंडियेच्या बरोबर राजस्थान आसतले आनी तितूंत गोंयचे आमचे बाय सोनिया सिरसाट आनी आमचे गोंयचे घुमट वादक हेय बीन ह्या प्रोग्रामाक पार्टिसिपेट जातले. हे इंटरनॅशनलाचे कडेन एक्सचेंज करतले
आणि तितूंतल्यान आमी कशे एक्सचेंज करून आमी हाव वी कॅन कीप इट अवर पीस इन द स्टेट. हे आमचो प्रोग्राम आसा. हो 2 दिसाचो प्रोग्राम आसतलो 7 आणि 8. 7 तारीख सुरू जातलो, त्याच बरोबर 8 तारखेकय सुरू जातलो. आणि सकाळचे मायत्याचे जे आमचे इंटरनॅशनल आर्टिस्ट आसा हे थंय कला अकादमी वर्कशॉप घेतले. सो हे वर्कशॉपांतल्यान आमचे जे आर्ट लवर्स आसा सो तेय पार्टिसिपेट जावपाक शकता आणि आस्वाद घेवपाक शकता. लोकांक ओपन आसा. हय, लोकां खातीर ओपन आसा. सो जो फर्स्ट येतलो तो तेका फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणटा तशें सीट मेळटलें. आणि वर्कशॉपाचे तुमी उरलेले. हय, वर्कशॉप सुद्दां लोकां खातीर ओपन आसा. पयले दिसा इनॉग्रेशन जातलें आणि पयलो जो कार्यक्रम जो आसतलो तो आमचो गोंयचो एक फामाद घुमटवादी आणि एक आर्टिस्ट बाबा कार्लोस गोन्साल्वीस हेजे प्रेजेंटेशन आसतलें. ताका आमी नांव दिल्लें आसा द घुमट प्रोजेक्ट गोवा. दुसरो आसतलो तो फोककॉन नेदरलँडाचो आणि हबीब खान लंगा अँड टीम राजस्थान हे दिपानिता असो एक कार्यक्रम त्या दिसा सादर करतले. दुसऱ्या दिसा 6 वरांचेर कार्यक्रम जातलो. आमचे लोकल आर्टिस्ट जेणीन संपूर्ण गोंयानूच न्ही भारतानूच न्ही जगाच्या विविध कान्याकोपऱ्यांत आपले सुंदर अशा आवाजान एक जगाक एक आणि खास करून फाडो हो प्रकार जो आसा तो संपूर्ण ह्या चलयेक आज जगा भितर पाविल्लो आसा. ते बाय सोनिया शिरसाट एसेंबल गोवा ह्या मनावान आपले परफॉर्मन्स दितले. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स, गौतमी गांवकर आणि सानिका नागवेकर. GFA सेकंड डिव्हिजन लिगात अक्षय युथ क्लबान जैत मेळयले. पळयात सांताक्रूज रंगिल्ली फुटबॉल मॅच. सांताक्रूज खेळामळार जाल्ले GFA सेकंड डिव्हिजन लिगांत अक्षय युथ क्लबान अमरावती स्पोर्ट्स क्लबाक 5-0 अशा गोल फरकान हारावन आपले जैत निश्चित केले. For us, every match is important when it comes to Agasan Youth Club. Last time we lost with a very tiny margin. This time we don't want to leave any room, so we were going all out for all the matches. This was very important match to go for the North Division, means not district matches. We had our system in playing. Our boys played extremely sticking to the plan. So we'll see for what we can do in the next round. आमकां आयचीच गेम अशें आमकां सगळ्यो गेमी इम्पॉर्टंट आसल्यो. आमी अजुनूय अनडिफिटेड आहे. आतां आमी प्ले ऑफ वताले अनडिफिटेड द चॅम्पियन्स ऑफ इलास्टन. तर हेच्या फाटल्यान तुमी डिविजनाक क्वॉलिफाय जावपाचे आसा. आतां आमचो क्वॉलिफायर्स रावंड जावपाचा, सो ड्रॉ येवंक ना. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि मुजेफ शेख. सप्तकाच्या शेवटाक सुके हवामान तिगून उरतले. सकाळ आणि सांजे धुके पडटले. नितळ मळबाचो अदमास IMDन दिला. तापमान सामान्या परस मातशें चड आसतलें. राती थंडसाण जाणवतली. राज्यांत सुखी परिस्थिती तिगून उरतली. हवामानात व्हड बदल जावचो ना. बिरेस्तारच्या चडावात आनी उणें तापमान 33 ते 21 डिग्री सेल्सियस मजगती उरतले. नुस्तेमारी करप्यांक खासा शिटकावणी हवामान विभागान दिवंक ना.
सुकी परिस्थिती, सकाळ आनी सांजे धुकें, नितळ मळबाचो अदमास, रातची जाणवतली थंडसाण, बिरेस्तारचें तापमान 33 ते 21 डिग्री सेल्सियस. नुस्तेमारी करप्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.